नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत झोपेबद्दल. का झोप एवढी महत्वाची असते. तर सगळ्यात पहिला जो इफेक्ट होतो तुमच्या झोपेवरती तो आहे तुमचं ब्रेन फंक्शनिंग. ब्रेन फंक्शनिंग तुमचा मूड खूप खराब होऊन जातो आणि हे तुम्ही सुद्धा नोटीस केलेलं. तिसरी महत्वाची गोष्ट, बॉडीमधली जी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आहे ती कमी होऊन जाते. म्हणजे जे पण फूड तुम्ही खाताय ते प्रॉपरली डायजेस्ट होत नाही, त्यातले न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीमध्ये ऍब्झॉर्ब होत नाही. स्टडी झालेली, तुमची एक नाईटची स्लीप मिस करत असाल तर तुमचं जे टेस्टोस्टेरॉन लेवल्स आहेत ते 27% ड्रॉप होऊ शकतं. पाचवं सगळ्यात महत्वाचं कारण कार्डिओवॅस्क्युलर डिझिजेस होऊ शकतात, म्हणजे हृदयाचे विकार. झोप प्रॉपरली झालेली नसेल तर बॉडीमधलं जे ग्रेलिन हॉर्मोन आहे, हंगर हॉर्मोन, ज्याच्याने तुम्हाला भूक लागते, ते वाढू शकतं. आणि जे लेप्टिन हॉर्मोन आहे, सटायटी हॉर्मोन, ज्याच्याने तुम्हाला सॅटिस्फॅक्शनची फिलिंग येते की माझं आता पोट भरलेलं आहे, ते ड्रॉप होऊ शकतं. त्या केसमध्ये काय होणार, जास्त खाल, ते पण काहीतरी स्नॅक्स खाल, बिंज इटिंग कराल, त्याच्याने तुमचं जे वेट गेन आहे तेही होऊ शकतं आणि तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तेही हॅम्पर होऊ शकतं. झोप घेत नसाल तर जे तुमच्या बॉडीमधले अॅनाबॉलिक प्रोसेसेस आहेत, म्हणजे ज्याच्यात तुमची बॉडी रिकवर होते, ज्याच्यात तुमची बॉडी बनते, वेदर तुम्ही मसल गेन करा किंवा फॅट लॉस करा, ती कमी होऊन जाते. झोप प्रॉपरली होत नसेल तर ते तुमचं फॅट लॉस आहे त्याचं जे रेट आहे ते डिक्रीज होऊ शकतं बाय 55%. आणि जे तुमचं फॅट फ्री मास आहे त्याचं जे लॉस आहे ते इन्क्रीज होऊ शकतं बाय 60%. फॅट फ्री मास म्हणजे मसल्स, दुसरे टिश्यूज तुमच्या बॉडीमध्ये, नॉट नेसेसरी मसल्स बट मसल्स पण होऊ शकते. सगळ्यात महत्वाचं कारण, काही आजार झाला असेल, व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, तुम्ही झोप घेतली प्रॉपर 7 ते 9 तासांची तर तुम्ही लवकर रिकवर व्हाल. नाही घेतली झोप तर थोडीशी तुमची हिलिंग प्रोसेस आहे, रिकव्हरी प्रोसेस आहे, ती थोडीशी डिले होऊन जाते.